नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। संगमनेर येथे जातीचे वर्गीकरण तात्काळ लागू करा। संगमनेरला सकल मातंग समाजाचा भव्य मोर्चाच हजारोच्या संख्येने जेंट्स लेडीज मोठ्या प्रमाणात उपस्थिती। संगमनेरात एकच जल्लोष। अनुसूचित जातीचे वर्गीकरण तात्काळ लागू करा या घोषणेने संगमनेर एकच जल्लोष व घोषणाबाजी संगमनेर दणाणून गेला। मी स्वतः रमेश रामनाथ गायकवाड, राहणार धांदरफळ बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज या उपवर्गीकरणाच्या मोर्चासाठी जे लोक उपस्थित राहिले त्यांचं मी प्रथमतः सर्वांचं आभार मानतो। उपवर्गीकरण हे आज करायची खरी गरज अशी आहे की आपल्याला आजपर्यंत समान न्याय मिळाला नाही। प्रत्येक क्षेत्रात जर बघितलं तर आपली जे एसटी मातंग समाज आहे तर एसटी मातंग समाजाच्या अगदी कमी पोस्ट आणि कमी नोकऱ्यांचं प्रमाण आपल्याला दिसून आलेलं आहे। आणि आता सध्या आपण अगदी प्रामाणिकपणे सर्वांनी प्रयत्न करून शिक्षण सर्व सुविधांनी पूर्ण केलेलं आहे। आपण आरक्षण या शब्दात सुद्धा 4 अक्षर आहेत। मग हे आरक्षण फक्त एखाद्या समाजासाठीच असतं का? अजिबात नाही। तर आरक्षण शब्द सुद्धा 4 अक्षरापासून बनलेला आहे। तर तसंच आपल्याला सुद्धा 4 वर्गामध्ये आणि अगदी महत्वाचं हिस्सा आपल्याला मिळाला पाहिजे। आपण काय म्हणत आलो, अभी नाही तो कभी नाही, हे म्हणण्यापेक्षा कभी जो हुआ नहीं है वो अभी होना चाहिए, एवढी मी माझी मागणी व्यक्त करतो। जय लहूजी, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कोण म्हणतोय मिळणार नाही? धन्यवाद। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षणाचं झालं काय? आलं काय? आरक्षणाचं झालं काय? तुमच्यापर्यंत आलं काय? कोण म्हणता देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। सम्राट अण्णाभाऊ साठ्यांचा, क्रांतीवीर वस्ताद लवजी साळव्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जय लहूजी, जय लहूजी। कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। एकजुटीचा जय हो, कोण म्हणता देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी।
सागर साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे यांचा आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण आरक्षणाचं उपवर्गीकरण अरे कोण म्हणतोय देणार नाही कोण म्हणतोय देणार नाही अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही लहूजी लहूजी आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं असं कसं देत नाही असं कसं देत नाही लहूजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे यांचा आरक्षणाचं उपवर्गीकरण आरक्षणाचं उपवर्गीकरण कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही आरक्षणाचं झालं काय आरक्षणाचं झालं काय कसं काय देत नाही असं कसं देत नाही आरक्षण उपवर्गीकरण लहूजी वाटण समाज एकजुटीचा वाटण समाज एकजुटीचा कोण म्हणतं देत नाही कोण म्हणतं देत नाही कोण म्हणतं देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं घ्या झेंडे घ्या. याचं कारण म्हणजे इतके मातंग बांधव तालुक्याला कधीच गोळा झाले नाही आणि आरक्षणाबाबतीत सगळ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु संगमेश्वर तालुका सकल मातंग समाज आयोजक संयोजकांची मी विनंती करतो तर ते गेली 15 दिवस याच्या बाजूच्या भाकरी बांधून शेंगदाण्याची मिरची घेऊन 155 गावावर गेले आणि फिरले. आणि विशेष म्हणजे आमच्या महिला भगिनी ज्या अडाणी आहेत त्यांना आरक्षणाचं महत्व पटवून दिलं. आणि हा मोर्चा कोणत्या पक्षाचा नाही मित्रांनो, हा सर्वपक्षीय आहे. माझ्या बाबू थोडे कोणत्या पक्षाचे आहे, आपले लक्षात आहे कोणत्या पक्षाचे आहे, मी कोणत्या पक्षाचा, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु समाज जागृत झाला पाहिजे आणि आता आपला मातंग समाज जागृत झालेला आहे. आज याबद्दल मी सर्वांचे क्रांतीपूर्वक जय लवजी आभार मानतो आणि थांबतो. जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.